ते मंत्रालयाला घ्यावे लागणार आहे आणि म्हणून आपण अत्यंत शांततेत या ठिकाणी हा रस्ता रोको चक्काजाम करणार आहोत। स्वतः लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी आंदोलनामध्ये आपल्या सर्वांच्या समवेत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई सुरू आहे। हा अस्मितेची लढाई आहे, ओळख प्रगतीसाठीची लढाई आहे, भविष्यातील पिढ्यांसाठीची लढाई आहे आणि हजारोंसाठी हा चक्काजाम आंदोलन संपूर्ण देश पाहतो आहे। अत्यंत मोठ्या संख्येने तरुण, जैन, महिला, नागरिक, शेतकरी संपूर्ण जिल्ह्यातून आणि परिसरातून मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात। क्रांती दिनाचा 9 ऑगस्ट आदिवासी गौरव दिनाचा 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा भारत माता की जय, राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, रघुपति राघव राजा मागाया पाहुणे मागाया थोडं सुरभी ताईचं तिथं घेऊन टाकलं। सुरभी आहे, मोरे आहे, बोला ना। या सरकारचं करायचं काय? आमच्या मागण्या पूर्ण करा, खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, खुर्च्या खाली करा, लढेंगे तो जीतेंगे। नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे झालीच पाहिजे। जरा हात उंचावून जोरात सगळ्यांचा आवाज आला पाहिजे। नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे झालीच पाहिजे। नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे झालीच पाहिजे। 2 मिनिट इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब मध्ये परप्रकाशित आमदार कधी झालेला नव्हता, स्वतःचा मत नसलेला आमदार कधी झालेला नव्हता, दुसऱ्यांचा तळवे कापणारा आमदार कधी संगमनेरच्या इतिहासात झालेला नव्हता। हा आपल्यासाठी लागलेला डाग आहे आणि तो डाग आता आपण निश्चितपणे पुढच्या निवडणुकांमध्ये पुसून काढणार आहे। म्हणून आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो की आंदोलन जोपर्यंत संगमनेर मार्गे नाशिक पुणे रेल्वे होत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन सतत आणि सातत्याने टिकून ठेवू। त्यासाठी माननीय नामदार बाळासाहेब थोरात आहे, आमदार संजय तांबे आहे आणि आपले सर्वच कार्यकर्ते
हे नरेंद्र मोदी सरकार असेल, राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचे सरकार असेल किंवा पालकमंत्र्यांची पोलीस यंत्रणा असेल, आम्ही तुम्हाला जुमानत नाही. आम्ही या देशाचा कायदा मानणारे लोक आहोत. तुम्ही विचार करा, 500-600 कोटी लोकांना वाटले, लोकांच्या तोंडापर्यंत रेल्वे आली आणि तोंडातून घास पळवणारे बदमाश असतात, लबाड असतात, हे त्यांना सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही इकडून पळू तिकडून पळू, एवढं सोपं नाहीये. आम्ही आज हे आंदोलन झालं, शांत बसायचं नाही. जोपर्यंत रेल्वे येत नाही तोपर्यंत एक इंच सुद्धा मागं हटायचं नाही. काय धमक्या येऊ द्या, नोटीस येऊ द्या, काय ऐकत येऊ द्या, घाबरून जमणार नाही. त्याच्यामुळे मला सगळ्यांना सांगायचंय, आपल्या मुलांचं भविष्य ज्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांना सांगावं लागेल. संगमनेर विकास रोखायचा ज्यांनी काम केलं त्यांना सांगावं लागेल की एवढं सोपं नाही ही संगमनेर अकोल्याची जनता. तुम्ही ज्या पद्धतीने रेल्वे नेली त्याच पद्धतीने विस्तार आणली जाईल आणि ती आम्ही आणू असं तुम्हाला या निमित्ताने सांगायचं. घेतल्याशिवाय राहत नाही. आज आपण सर्वजण हा पूर्ण संगमनेर तालुका हे आपलं कुटुंब आज सर्वजण एकजूट एक ताकद म्हणून इथे उपस्थित आहोत. सर्वांची एकच मागणी आहे, आमच्या संगमनेरचं भविष्य आमच्याकडनं तुम्ही घेऊ शकत नाही. आमच्या संगमनेरची प्रगती तुम्ही आमची छीनू शकत नाही. आमच्या संगमनेरची समृद्धी ही या रेल्वे मार्गाने आहे आणि ती आम्ही घेऊनच राहणार. त्याच्यासाठी आपण सर्वजण आज इथे उपस्थित आहोत. मला एकच सांगायचंय, हा संगमनेर तालुका ह्याला कधी काही सोपं असं भेटलेलं नाही. 1985च्या आधी दरवेळेस आपल्याला जे काही लागलं ते आपल्याला आंदोलन करून घ्यायला लागलं. जे काही लागलं त्याच्यासाठी मोठा लढा द्यावा लागला. तो मग स्वातंत्र्य चळवळीचा असो किंवा आपल्या साखर कारखान्यासाठी असो किंवा आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी असो. आणि प्रवरा नदी ही आपल्या सर्वांची आई, ती शेजारून वाहत होती तरी तिचं पाणी पिण्यासाठी आपल्याला हक्क नव्हता. त्याचा लढा आपल्याला द्यावा लागला, संगमनेर तालुका म्हणून द्यायला लागला. आबा सांगतात, जेव्हा शेतकऱ्यांनी मोटरी लावलेल्या असायच्या नदीच्या जवळ तेव्हा संगमनेर तालुक्यामध्ये SRP पाठवणारे कोण होते, पोलीस यंत्रणा पाठवणारे कोण होते आपल्या मोटरी तोडण्यासाठी. आपले शेतकरी तेव्हा सुद्धा डगमगले नाही, काठ्या घेऊन उभे राहिले आणि त्या पोलिसांना परत पाठवून देण्याची ताकद जी आहे ना ती आपल्या संगमनेर मध्ये आहे. संगमनेरींना तुम्ही कमी समजू नका. हे जेव्हा एकत्रित झाले ना तर ताकद काय असते हे ते दाखवून देण्याची क्षमता आमच्या सगळ्यांमध्ये आहे. आपण लढा दिलेला आहे आणि देत राहू. 40 वर्ष बहुतेक आपल्याला खूप काही लढा किंवा आंदोलन करण्याची वेळ आली नाही. साहेबांनी आपल्यावरती येऊ दिली नाही. साहेबांच्या काळामध्ये मंजूर झालेला रेल्वेचा रूट जो सगळ्यांना मान्य होता, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पासून राज्य सरकारपर्यंत सगळ्यांना मान्य असणारा, ज्याचे 650 कोटी वाटण्यात आले, शेतकऱ्यांना वाटण्यात आले, ज्याचा 1000 कोटीचा निधी ऑलरेडी मंजूर झाला होता, बँकेत आला होता.
20% राज्य सरकार, 20% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 60% लोन म्हणून घेणार होता. असं सगळं झाल्यानंतर एवढा साधा प्रश्न जीएमआरटीला विचारला नसेल का? जीएमआरटीची परवानगी घेतली नसेल का? हे सगळं झालं असताना आपल्या नुसता वेळ खाऊपणा जे चालवलंय ना, त्याच्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. आपल्याला माहिती नाही काय वेळ खाऊपणा कसं करते हे सरकार? हे वेळ खाऊपणाच्या विरोधात आज आपण इथे बसलेलो आहोत. आपली मागणी एवढीच आहे की आम्हाला आमचा हक्क पुणे संगमनेर नाशिक रेल्वे ही सरळ अशी झाली पाहिजे. आणि जो जिथपर्यंत आपण आलेलो आहोत, जेवढ्या जमीन अक्रूर केलेल्या आहेत, जेवढे शेतकऱ्यांचे पैसे वाटण्यात आलेले आहेत, तिथपर्यंत आज आपण आहोत. ते साहेब हे सगळे बसून हा प्रकल्प पूर्ण आखला होता. त्यांचा सुद्धा ड्रीम प्रोजेक्ट होता. मला सुनेत्रताईंना सांगायचं आहे, मला त्यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा सांगायचं आहे की आमचा हक्क आणि तुमचा ड्रीम प्रोजेक्ट हा पूर्ण होऊ द्या. आमच्या पोराबाळांसाठी, आमच्या भविष्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी, आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी हे स्वप्न पूर्ण होऊ द्या. हे स्वप्न पूर्ण झालं ना तर हजारो लाखो लोकांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील. अरे कधीतरी हिताचं राजकारण पण करून बघा. नुसतंच मताचं राजकारण करत नका जाऊ, कधी हिताचं पण केलं पाहिजे. अरे हिताचं राजकारण केलं तर लोकांच्या मनामध्ये जाऊन बसाल. नुसतं पोस्टर लावून चालत नाही, नुसतं फोटो काढून चालत नाही. करूया. आज या ठिकाणी आपण सर्वजण एकाच मागणीसाठी आलेलो आहोत. नाशिक पुणे रेल्वे झालीच पाहिजे. ज्या दिवशी मला पद्मश्री मिळाला, पद्मश्री मिळाल्यानंतर 5व्याच तासाला भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा यांना मी भेटलो आणि आमच्या मागण्या कुठल्या मांडल्या नाही, तर मी मागणी मांडली पुणे नाशिक आमची रेल्वे झाली पाहिजे. कारण तळमळ आहे, रक्त आहे, संगमनेरचं रक्त आहे. प्रवरीचं पाणी आहे, हे प्रवरीचं पाणी थांबणार नाही. आज आपण पाहतो इतकी माणसं जमली, प्रत्येक जाती धर्माची माणसं आलेली आहेत. हे काही पक्ष पाहून आलेले नाहीत, हे हक्कासाठी आलेले आहेत. हक्कासाठी की आमच्या मुलाबाळांचं पुढं चांगलं होईल आणि तुम्ही आमची प्रगती थांबवू शकत नाही. वरचा बाप्पा आला तरी थांबणार नाही. आणि साईबाबा आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. पण माझ्या हात बोटात आहे, आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. साईबाबा म्हणत नाही माझ्याकडे रेल्वे आणा, तिकडे नेऊ नका. साईबाबा म्हणतील पहिलं तुमचं बघा, नंतर माझं बघा. कारण तिथं श्रद्धा सबुरी आहे. उगाच काहीतरी भावनिक शब्द वापरून जनतेची दिशाभूल करू नये. बाद झाली ही दिशाभूल. आम्ही कंटाळलो दिशाभूलीला. आता आम्हाला आमचा हक्क पाहिजे, आमच्या हक्काची भाकरी पाहिजे, हक्काची नोकरी पाहिजे, हक्काचा व्यवसाय पाहिजे. आमची मुलं दारिद्र्याने पिडली नाही पाहिजे. इथून पुण्याला मुलगा शिकायला गेला पाहिजे रेल्वेने दररोज, आणि रेल्वेने आला पाहिजे परत. 2 तासाचा प्रवास आहे, जरूर करतील. मुंबईचे लोक 4 तासाचा प्रवास करतात, आपल्याला 2 तास फार नाही. ही जर रेल्वे झाली तर आपल्या या 3-4 तालुक्यांचा खूप मोठा विकास होणार आहे. सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण ही सर्व मंडळी जोडली जाणार आहे.
संबंध जोडले जाणार आहे. आणि अशा वेळेस कुणी जर आडवा येत असेल तर त्याला आडवा करा. घाबरू नका. यांना आपल्या जीवावर जगायचंय. हे जर बोट पुढं केलं नाही ना काहीच नाही. मग फक्त एवढंच आहे. तेव्हा या बोटाला घाबरा. त्यांना म्हणा या बोटाकडे लक्ष द्या. आणि ही रेल्वे झालीच पाहिजे. मी एक कलावंत म्हणून आज या ठिकाणी उभा आहे. तर माझी एक इच्छा आहे कलावंत या नात्याने महाराष्ट्रभर मी तुमचा प्रचार करीन सर्वांचा. की आम्हाला सर्वांनी साथ दिली. परंतु रेल्वे झालीच पाहिजे. रेल्वे आमच्या हक्काची. धन्यवाद. धन्यवाद साहेब. पालकमंत्र्यांचा मित्रांनो एक अभूतपूर्व अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आपण सर्वांनी सुरू केलं आहे. इथे आपल्या सर्वांचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली, सत्यजित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलन सुरू केलं आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन थांबवणार नाही. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर बाजू कितना जोर बाजू कातिल में. रेल्वेचे कातिल कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? रेल्वेचे कातिल कोण आहे माहिती आहे आपल्याला? आपल्याला काय ते त्यांच्याकडे जास्त ताकद आहे का आपल्यात ताकद आहे? आपली बाजू न्याय आहे, आपली बाजू योग्य आहे. आपली बाजू केवळ संगमनेरच्या हिताची नाही तर ती नाशिकच्या हिताची नव्हे, केवळ नाशिकच्या हिताची नव्हे, केवळ सिन्नरच्या हिताची नव्हे, केवळ जुन्नरच्या हिताची नव्हे, केवळ चाकणच्या हिताची नव्हे, तर ती महाराष्ट्राच्या हिताची. याच्यामुळे जो उद्योग व्यवसाय वाढणार आहे मित्रांनो तो कितीतरी पटीने त्या ठिकाणी वाढणार. आज या रस्त्याची काय अवस्था आहे मी त्या सर्वांची माफी मागतो ज्यांना या ठिकाणी त्रास होतो त्यांच्याबद्दल आपण. परंतु आपण जरी रस्ता अडवलेला आहे तरी सुद्धा रस्त्यामध्ये इतके अडथळे या पुणे नाशिक पासून आपण किती अडथळे झाले, किती ठिकाणी कामं चालू आहे, काय अवस्था आहे रस्त्याची. आणि अशा रस्त्यावर तुम्ही अजून काम देणार आहात. दरवर्षी आपण पाहतो की रस्त्यावरची वाहतूक वाढत चाललेली आहे. तुम्हाला पर्यायी रेल्वे मार्गाची गरज आहे. शिर्डीहून जावं तुम्ही, शिर्डीहून रस्ता ऑलरेडी तिथे रेल्वे आहे आणि अजूनही जाऊ देत ना. आपल्याला काही तरी विरोध नाही ना. नगर, अहिल्यानगर आणि पुणे या रेल्वेची मागणी अनेक वर्षांची, ती जाऊ द्या, ती गेलीच पाहिजे, तिच्याबद्दल आम्हाला काही विरोध नाही आहे. परंतु खऱ्या अर्थाने नाशिक पुणे ही सरळ मार्गाने जोडणं ही खऱ्या अर्थाने अनेक अर्थाने फायद्याचे, त्याचे फायदे सर्वांनी दिसतील. साहेब त्यावेळेस मंत्री होते, त्यांनी या सगळ्याचं प्लॅनिंग केलं. त्यावेळेस राज्य शासनाचा पुढाकार होता. राज्य शासनाने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत. सर्वांची मान्यता त्या ठिकाणी मिळाली. मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे सर्व रेल्वेची असेल सर्वांची मान्यता असते मग तुम्ही त्या आंधळेपणाने दिलेली आहेत का? तुम्ही जे काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत ते उगतच दिलेले आहेत का तुमचा अभ्यास हा पुरा होता म्हणून आज तुम्ही GMRTची त्या ठिकाणी अडचण सांगत आहात? आणि म्हणून मित्रांनो हे सगळं तुम्हाला फसवण्यासाठी आहे. कुठली समिती कधी नेमतो आपण? एखादं काम करायचं नसलं म्हणजे समिती नेमली जाते. आणि काकोडकरांची समिती ही केवळ हे काम व्हायचं नाहीये त्यासाठी आता ते शास्त्रज्ञ आहे, त्यांच्याविषयी आपल्याला आदर आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ते सांगतात ते सगळं खरं आहे आणि ते स्वतःच्या मनात किती सांगतील ह्याबद्दल आमच्या मनामध्ये संशय आहे. आणि म्हणून मित्रांनो मला या निमित्ताने आवाहन करतो, मी अधिक भाषण त्या ठिकाणी करणार नाही, परंतु एकजुटीने हा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्याला सोडवायची जी एकजूट आपण या ठिकाणी दाखवली ती अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट ही संघर्षानेच मिळालेली आहे. खरं म्हणजे मला समजत नाही की जे शासनामध्ये बसलेले लोक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की या सगळ्यांच्या हिताची असताना खरं आता रेल्वेचं जाणं वाढवलंच पाहिजे. आणि रेल्वे हा नफा मिळवणारी गोष्ट आहे. तुम्ही जाऊन पहा गुगलवर, मी आता पाहिलं लालू प्रसाद यांच्या काळामध्ये 25,000 कोटीचा नफा होत होता रेल्वेला. 25,000 ते 90,000 त्यांनी दिलेले. हे आंदोलन आपण करत आहोत
आपण हजारोच्या संख्येने सहभागी झालात. पहिलं तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की हा लढा सुरू होत असताना शेवटी ही ताकद जनतेची आहे. ही रेल्वे या मार्गानेच व्हावी ही जनतेची इच्छा आहे आणि ही जनता यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगणारं हे आंदोलन आहे. हे आंदोलन आता नाशिक विभागामध्ये सुद्धा होते, नाशिक भागामध्ये होते, सतीश तांबे तिकडे होते, त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि अटकेला घाबरणारे आम्ही कोणीच नाही. आमचा वारसा सगळ्यांचा स्वातंत्र्य सैनिकांचा आहे. काय कारण ही रेल्वेचं जे सुरू झालेलं काम आहे ते थांबवण्याचं कारण काय याचं उत्तर आपल्याला सापडायला तयार नाही. खरं पुन्हा नाशिक रेल्वे आपण पाहतो की मी सांगत असतो, कायम सांगतो की नाशिक मुंबई पुणे हा गोल्डन ट्रायंगल आहे आणि तो त्रिकोण जोडायचा असेल, सुवर्ण त्रिकोण जोडायचा म्हणजे पुणे नाशिक सुद्धा रेल्वेने जोडलं पाहिजे. लहान मुलाला जरी विचारलं, 5 वर्षाच्या बालकाला विचारा हा त्रिकोण पुरा कसा करायचा, तो सरळ रेषा मारेल, तो आकडे तिकडे रेषा मारेल. अरे जे बालकाला समजतं ते तुम्हाला समजत नाही, केंद्र सरकारला समजत नाही, याच्यापेक्षा केविलवाणी अवस्था कोणतीच असू शकत नाही. बरेच काम झालं नव्हतं असं नाही, अनेकांनी काम केलं, मेहनत केली, पाठपुरावा आम्ही सुद्धा करीत होतो. अनेक सहकारी आमचे की त्यांनी सुद्धा या विभागातला पाठपुरावा ही रेल्वे व्हावी म्हणून करत होते. त्या पाठपुराव्याला यश हे आलं 2019 ला सरकार आलं, आम्ही त्या पाठपुराव्याला गती दिली. त्यावेळेस माननीय वळसे पाटील, माननीय अमोलजी कोल्हे खासदार, आमचा सगळ्यांचा आग्रह होता ही रेल्वे अशा पद्धतीनं झाली पाहिजे. त्या पद्धतीनं अजितदादा वित्तमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांना आम्ही समजून सांगितलं. माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्यांना समजून सांगितलं. अनेक बैठका झाल्यानंतर अजितदादांना पटलं, अनेकदा पटलं का गडी कामाला लागत होता. त्या पद्धतीनं सगळ्या मान्यता, केंद्र सरकारच्या सर्व मान्यता या प्रकल्पाला झालेल्या आहे. याला सेमी हायस्पीड ट्रेन म्हणतात, गतीने जाणारी. ही अशी होती की पुन्हा नाशिक जोडत होती असं नाही. अरे इथून ज्या ट्रेन धावणार होत्या त्या श्रीनगरलाही जाणार होत्या, चेन्नईला जाणार होत्या, कन्याकुमारीलाही जाणार होत्या. लक्षात घ्या तुम्ही, डोक्यातून डोक्या एवढं फिरणार असं नाही. ती एकदा नाशिकला गेले का चालली ती दिल्लीकडं, इकडं पुण्याकडे गेली का चालली चेन्नईकडं. तुमचा शेतीमाल कुठेही देशामध्ये जाणार होता, तुमचं दूध जाणार होतं, तुमची साखर जाणार होती, तुमची औद्योगिक उत्पादनं जाणार होते, तुमचे मुलं शिकण्याकरता जात होते, नोकरी करता गेले असते, तुम्ही सुद्धा गेले असते. चारीधाम करायला सोपं झालं असतं तर ज्यांना जायचं त्यांना. धर्माचं नाव घ्यायचं पण काम मात्र चुकीचं करायचं, ही ती पद्धत आहे यांची. अरे मान्यता काय झालेली आहे? रेल्वे मंत्रालयाची मान्यता, नीती आयोगाची मान्यता, केंद्र सरकारची मान्यता, रेल्वे सगळ्या मान्यता त्यात झाल्या. आम्ही सुद्धा सगळ्या मान्यता दिल्या, ठराव केला, 20% रक्कम देण्याचं मान्य केलं, 1000 कोटी देऊन टाकले आम्ही रेल्वेला, महारेल्वेला. सांगितलं काम सुरू करा, सर्वेक्षण झाले, बँकेने सुद्धा कर्जाची मान्यता दिली, याच्यात 60% कर्ज होतं. आणि असं ठरवलं, ज्यावेळेस आम्ही बसलो होतो अजितदादा आम्ही सर्व बसलो, असं ठरलं की 1 जानेवारी 2027 ला ही रेल्वे धावली पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, आम्ही स्वप्न पाहिलं 21 साली 22 साली की 27 1 जानेवारीला ही रेल्वे धावेल, या दृष्टीनं तयारी लागा, म्हणून भूसंपादन झालं. लक्षात ठेवा, 1000 कोटी त्यावेळेस आम्ही दिले. आणि तुम्हाला या सगळ्या मान्यता मिळाल्या, त्यावेळी जीएमआरटी दिसलं नाही का? केंद्र सरकार त्यात होतं, सगळे होते, मग का नाही दिसली जीएमआरटी? ही अचानक सरकार गेलं आमचं आणि जीएमआरटी आली कुठून हेच समजायला पाहिजे.
कुठं कोणी घोळ घातला, कोणी अशा प्रकारचा एका सुंदर प्रकल्पाला खोडा घालण्याचं काम कोणी केलं, याच्यात आम्हाला टेक्निक अजिबात वाटत नाही. आणि वळसे पाटलांनी एका बैठकीमध्ये हे दाखवून दिले की जीएमआरटी सारखे जगामध्ये 14 ठिकाणून ट्रेन दिलेली आहे. जीएमआरटी असल्यासारख्या ठिकाणून कुठं काही अडचण आली नाही. नवं तंत्रज्ञान बदलतंय. आता हायड्रोजनची रेल्वे आलेली आहे. आणखी काय पाहिजे, कुठं काय अडचण. हे सगळं असताना खोडा केला का, कुणी केला? आपल्या समृद्धीमध्ये, आपल्या सुविधेमध्ये, आपल्या कनेक्टिव्हिटीमध्ये जगाशी कोणाला अडचण वाटली मला माहित नाही. मला काही कोणावर राजकीय आरोप करायचा नाही. आम्हाला जिथं रेल्वेचं काम थांबलं तिथून सुरू झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं. आता कोणतरी म्हटलं साईबाबा मला होईल, साईबाबा एवढं लचकत नाही. साईबाबाचा आशीर्वाद काय आशीर्वाद साईबाबाचे सगळ्यांना असतात. चुकीचं काम करणाऱ्याच्या बाबतीत मात्र ते वेगळा विचार करतो साईबाबा, हे लक्षात ठेवा. हे लक्षात घ्या. अरे जे चांगलं काम आहे तुम्ही राजकारण नकारी करू. काही मंडळी तर त्या गार्डन नेहरू गार्डनच्या रेल्वेच्या पलीकडे जायला तयार मी अजून तिथं गोलगोल फिरतो. अरे हा हिताचा विषय पिढ्यानपिढ्याचा आहे. 100 वर्षाचा. तुमचं राजकारण 10-20 किती वर्ष तुमचं राजकारण आणि किती वर्ष तुम्ही रेल्वे कायम राहणार आहे, सुविधा कायम राहणार आहे, समृद्धी कायम राहणार आहे, असा विचार केला पाहिजे. अशा बाबतीत एक होऊन आपण लढाई केली पाहिजे. राजकीय आरोप केले नाही पाहिजे, दुष्प्रतही दिले पाहिजे. दुर्दैवाने ही परिस्थिती आहे. काकोडकर समिती नेमली. काकोडकरांचं आमचं काही म्हणणं नाही, पण शून्यापासून सुरुवात करायला आमचा विरोध. जे 10-20 वर्ष 15-20 वर्ष काम झालं त्याला आता तुम्ही नाकारताय आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात. याचा अर्थ काळजी, धोका. याचा अर्थ समिती आली, याचा अर्थ धोका. तर तुम्ही कोणाशी म्हणजे हे सगळं करता, हे राजकारण खेळता किंवा काय खेळता तुम्ही? हा खेळ हा कोणाशी खेळता? तुम्ही सांगितलं सुप्यावरून जाणार म्हणे. आता तेव्हा सुप्यापासून फक्त 10 किलोमीटरवर रेल्वे, 10 किलोमीटरवर. एखाद्या MIDC रेल्वे असते 10 किलोमीटर, काय दूर नाहीये. अहिल्यानगरला रेल्वे आहे, राहुरीला रेल्वे आहे, कोपरगाव रेल्वे, श्रीरामपूरला रेल्वे, शिर्डीला रेल्वे. तुम्ही नवं काय करताय? इकडे जर जोडलं जातंय, पुन्हा सिटी जोडली जाते, चिंचवड पिंपरी औद्योगिक वसाहत जोडली जाते, चाकणचं MIDC जोडली जाते, चाकण जोडलं जातं, मनसर जोडलं जातं, राजगुरुनगर जोडलं जातं, जुन्नर, सिन्नर, संगमनेर सगळं जोडलं जातं. नाशिक पर्यंत आपण जातो. केवढा क्षेत्र आहे, किती शेतकरी, किती कामगार, किती औद्योगिक, सगळ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणि वाहतूक अशी होणार आहे. फक्त जो आकडा डॉक्टर कोहली यांनी सांगितला तो बरोबर अभ्यासून त्या रिपोर्ट प्रमाणे 80,000ची रोजची ही पुन्हा नाशिकमध्ये होईल. पण काही लाख लोक इथून श्रीनगर पासून तर कन्याकुमारी पर्यंत चालत जातील. एवढा मोठा बदल असताना, इतकी सुंदर प्रकल्प असताना तो थांबतोय, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ही रेल्वेचं काम पुन्हा सुरू झालं पाहिजे आणि जिथं थांबलं तिथून सुरू झालं पाहिजे. हा आपला आग्रहाची मागणी आहे. आग्रहाची मागणी आपल्या सगळ्यांची राहणार आहे. मी काही याच्यात राजकारण करू नका, सगळे एकत्र या. मी काय म्हणतो एकत्र या. तो काही कोणाचा तरी निरोप घ्यावा लागतो म्हणून अडचण दिसते. त्यांची अडचण सोडू नका, त्यांना अडचण घालू नका, त्यांना अडचण घालू नका. फिरत जेव्हा त्याचं काही नाही. आपल्याला रेल्वे झाली पाहिजे, पुन्हा नाशिक रेल्वे झाली पाहिजे, आपल्या स्वार्थ संमेलन आणि या विभागाच्या मार्फतच झाली पाहिजे. याचा करता ही आपली मागणी आहे. हा आमचा सगळ्यांचा आवाज केंद्र सरकारने ऐकावा ही अपेक्षा आमची आहे. एवढ्या या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतोय. आणि आजचं आंदोलन आपण हे इथं संपवतोय. आपण हे आंदोलन संपलं म्हणजे असं नाही, सुरुवात केली आज आपण. पुन्हा पुढं आज सुरुवात आहे. तुम्हाला यावं लागेल, सर्वसामान्य यावं लागेल, कार्यकर्त्यांनी गावगावचे लोक सुद्धा घेऊन आलं पाहिजे. लक्षात ठेवा.
सगळ्यांनी यायचं आंदोलनामध्ये कायम. यशस्वी झाल्याशिवाय राहायचं नाही, कारण हा पुढच्या भवितव्याचा, पुढच्या पिढ्यांच्या समृद्धीचा विचार आहे. हा विचार आपल्याला यशस्वीच करायचा. या जिद्दीनं आपण सर्वजण कामाला लागूया. आपली मागणी, आपली रेल्वे झालीच पाहिजे. नाशिक संगमनेर पुन्हा ही रेल्वे नाशिक पुन्हा रेल्वे या संगमनेर मार्गे झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? त्या रेल्वे जर ह्या संगमनेर मार्गी झाली तर आपल्या युवकांना रोजगार मिळेल. तसेच आमच्या शेतकऱ्यांचा माल लवकरात लवकर बाजारपेठेमध्ये जाऊन त्या शेतकऱ्याला चांगलं मोबदला भेटेल. तसेच आमच्या MIDC प्रकल्प आहेत, बेरोजगार मुलं आहेत, हे बेरोजगार मुलं पुण्याला जाऊन नोकरीला जाऊन संध्याकाळी आपल्या घरी येतील. कारण की ते मुलं पुण्याला कामाधंद्यासाठी जातात, परंतु त्यांना तिकडं 10-15 हजार रुपये पगार मिळतो. परंतु त्यांना खाण्यासाठी, मेससाठी, राहण्यासाठी 10-12 हजार रुपये खर्च होऊन जातात. 2-3 हजार रुपयासाठी त्यांना असं पुण्या ठिकाणी, नाशिक ठिकाणी त्या ठिकाणी राहावं लागतं. आणि जर ही रेल्वे या संगमनेर मार्गे गेली तर त्या मुलं दिवसभर सकाळी जर निघले तर संध्याकाळी आपल्या घरी येतील, आपल्या शेतीचे कामं बघतील आणि आपल्या आईवडिलांबरोबर राहतील. हा ह्या रेल्वे मागचा मुद्दा आहे. त्यामुळं आम्ही सर्व संगमनेरकर या रेल्वे संगमनेर मार्गी झाली पाहिजे हे आम्ही या आंदोलनासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही शासनाला या न्यूजच्या निमित्ताने विनंती करतो, केंद्र सरकारला विनंती करतो का त्यांनी असे वाकडे तिकडे रेल्वे न नेता सरळ नाशिक पुणे मार्गे ही रेल्वे न्यावा अशी मी त्यांना विनंती करून या ठिकाणी सांगतो. अन्यथा वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी सुरू होईल. नमस्कार. हा 40 वर्षाचा लढा आहे. हा काही 1-1.5 वर्षाचा लढा नाहीये. आज आपण बघत आहे की आमच्या या आंदोलनावरती आक्षेप केला जात आहे. समोरचे जे आमदार आहे या आमच्या आंदोलनाला एक म्हणजे घरगुती आंदोलन म्हणतात. नाही, हे 40 वर्षाचं आंदोलन आहे आणि आमच्या साहेबांनी संगमनेरसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली आहे. असे आमचे बाजी प्रभू आहे आणि ही सर्व सेना आम्ही आमच्या साहेबांच्या मागे आहे. आम्हाला जैनभर आंदोलन करायची वेळ आली तरी चालत, पण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता सोडणार नाही. आज एखादी ग्रामपंचायत लढलो तरी जर नवीन सरपंच झाला तर त्याला 1.5-2 वर्ष लागतात गावातला रस्ता आणायला. अहो, ही तर नाशिक पुणे रेल्वे ही काय आत्ताच्या एका मिटिंगाने पार पडणारी नाहीये. याच्यासाठी या कुटुंबानी, या संगमनेर तालुक्यानी, या सगळ्यांनी झटून जो प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नाला यशस्वीरित्या लढा मिळण्यासाठी तालुक्यातून हे सर्व जमलेले आहे आणि आम्ही सर्व थोरात साहेबांच्या आणि सत्यजित दादांच्या मागे आहे. आमची एकच मागणी आहे, रेल्वे संगमनेर मार्गे हात खाली घे. माईक मध्ये बोला, माईक मध्ये. रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. रेल्वे हात खाली घे.